पर हे नक्की मला जाणून घ्यायला आवडेल, कारण बेळगाव आणि आपला हा जो वाद आहे हा बरीच वर्षांचा, डेकेड्सचा वाद आहे, काही दशकांचा वाद आहे. पण कालनिर्णय स्वीकारताना त्यांना हे कधी असं जाणवलं नाही का? बेळगावमध्ये काय आहे की मराठी आणि कानडी दोन्ही लोक आहेत. तर कानडी हळूहळू वाढतात आणि आमच्या दोन्ही एडिशन आहे. ज्यांनी मराठी पाहिजे त्यांनी मराठी घ्यावं, ज्यांना कानडी पाहिजे त्यांनी कानडी घ्यावं. कॉन्फ्लिक्ट काय नाही. आणि बेळगावचं काय ते आयलंड आहे आणि बाजूचा सगळा भाग हा कानडी आहे. फक्त बेळगावमध्ये मराठी आणि कानडी अशी पॉलिटिकल, कल्चरल नाही, कल्चरली ते मिळे जुळे अगदी खास दोस्त आहेत. बरं. पण जो वाद आहे तो घडवलेला पॉलिटिकल वाद आहे. खरं. मराठी माणूस आणि व्यवसाय हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. तुम्ही आज इतकी वर्ष हा व्यवसाय करताय आणि मला असं वाटतं की कालनिर्णयाला सबस्टिट्यूट किंवा पर्याय हा इतक्या वर्षांमध्ये तसा निर्माणच झालेला नाही आहे. इतका विश्वास कालनिर्णयावर गेली अनेक दशकं मराठी माणसाचं राहिलेलं आहे. पण हे टिकवून ठेवणं हे किती चॅलेंजिंग होतं आणि व्यवसायात आलेले चॅलेंजेस? हा व्यवसाय असतो ना कुठलाही असो, त्यात तुमची जर का पॅशन असेल ना, भावना, त्याच्याशिवाय तो होत नाही. आपल्याला एक डोक्यावर कांबळ चढवलं आणि चल मी व्यवसाय करतो म्हटलं ते होत नाही. आणि ते पॅशन तुमचं जर का असेल ना तर त्या पॅशनपायी तुम्ही ते चालवू शकता. दुसरं म्हणजे मराठी माणूस हे काय प्रकरण जे काय आहे ना ते जेनेटिक आहे. अच्छा. कारण मराठी माणसाच्या जीन्स आहेत ना त्या टाक घोड्यावर कमान, लाव कमरेला तलवार आणि चल स्वारीला, वॉरियर. त्यामुळे सैन्यात सुद्धा 3 डिव्हिजन आहेत बघा महाराष्ट्राच्या. त्यामुळे कमर्शियल हे येत नाही, माहीत नाही त्याला. बरोबर. आणि म्हणून तो लुटला जातो. खरं. उद्या जर का मराठी लोकांनी ठरवलं की जाऊन देशाचा अमुक अमुक भाग पदाक्रांत करायचा आणि त्याला आर्मी विरोध करणार नाही, ते सहज करू शकतील. कारण त्यांची जेनेटिक मुवमेंट ही जी आहे ना, म्युटेशन, हे लढवय्याचं म्युटेशन आहे. बरोबर. आता गुजरातचे लोक जातात सैन्यात? नाही जात ना, कारण म्युटेशन नाही आहे. ते धंदा करू शकतात. आणि मुंबईतला सगळ्यात जो सुंदर भाग आहे हँगिंग गार्डन वगैरे, तिथे सगळे गुजरातीच का राहतात हो, आणि मराठी का राहत नाहीत? आणि त्यांना पैसे मिळवता येतात. आम्हाला मिळालेले पैसे टिकवता येत नाहीत. वेल सेड. आणि नको त्या प्रलोभनाला आपण बळी पडतो ना. एका वर्षात 2पट पैसे हे धावले, असं होऊ शकतं का? खरं.